लाडकी बहीण योजना तिसऱ्या टप्प्यासाठी सरकारने एक मोठं पाऊल उचललंय। बघा, थोड्याच वेळापूर्वी मंत्री साहेबांची एक बैठक झालीये आणि त्याच्यामध्ये बघा आज सकाळपासून बघितलं असेल तुम्ही सगळीकडे ही न्यूज फिरते की एका ताईने किंवा तिच्या नवऱ्याने त्या ताईचे जवळजवळ 30 फॉर्म भरले आणि 30 फॉर्म भरल्यामुळे त्या ठिकाणी 90,000 रुपये त्या अकाउंटला गेलेले आहेत। तर ही बातमी सगळ्यांनी बघितली। त्याच्यानंतर सरकार जाग झालंय, खडबडून प्रशासनाला जाग आली की नेमकं घडलंय काय। एकच डीबीटी असणार आहे, एकच आधार कार्ड असणार आहे, पण तरी पण या ताईला पैसे गेलेच कस काय। 30 फॉर्म भरल्यामुळे या ताईला पैसे मिळाले, पण लक्षात घ्या या ठिकाणी या एका माणसामुळे 29 ताईचं या ठिकाणी नुकसान झालं। 29 ताईला भेटणारा जो निधी होता तो एकट्याच या माणसाला पोहोचलेला आहे। या ताईने, याच्यामध्ये त्या ताईचा दोष नसणार आहे, तिच्या नवऱ्याने काय केलंय, हे सरकारला फसवण्याचं काम केलंय। याच्यावर कारवाई देखील चालू आहे। तर लक्षात घ्या ताईंनो, तुम्ही असे कोणी 2 फॉर्म भरले असतील तर काळजी घ्या। सरकार आता या ठिकाणी लक्ष देणार आहे। तिसऱ्या टप्प्यामध्ये बघा, जर तुम्हाला 1,500 रुपये पण भेटणार असतील, पहिल्या वेळेस तुम्हाला 3,000 भेटलेत, पण पुढच्या वेळेस 1,500 भेटण्यासाठी आता सरकार भरपूर सारे नियम या ठिकाणी लावणार आहे। तर सगळ्या गोष्टी मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे, लक्षात घ्या। तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचंय, कारण की आपल्याला पुढचा 1,500चा टप्पा या ठिकाणी भेटायला आहे आणि त्याचबरोबर 3,000 रुपये तुम्हाला ते पण भेटणार आहेत। ज्या ताईंना पहिल्या टप्प्यात दुसऱ्या टप्प्यात फॉर्म भरले होते, त्यांना पहिल्या टप्प्यात दुसऱ्या टप्प्यात पैसे आले नाहीत, त्यांसाठी सांगतो, त्या ताईंना बघा लक्षात घ्या, या ठिकाणी पैसे येणार आहेत सोमवारपासून या ठिकाणी पैसे येणार आहेत। म्हणजे 100% तुम्हाला 3,000 रुपये या ठिकाणी सोमवारपासून तरी यायला सुरू होतील। ज्यांनी 31 ऑगस्टच्या अगोदर फॉर्म भरलेत, 31 ऑगस्टच्या अगोदर अप्रुव्हल आले, त्यांना हा तिसरा टप्पा चालू होणार आहे सोमवारपासून। बघा लक्षात घ्या, गोड बातमी ही आहे। पण दुसरी एक भयानक बातमी जी आहे ती म्हणजे बघा, या ठिकाणी लाडकी बहीण योजना, या ठिकाणी योजनेमध्ये मोठा गैरप्रकार झालाय। एकाच व्यक्तीच्या नावात तब्बल 30 वेळा अर्ज दाखल झालेत। म्हणजे एकाच महिलेच्या नावावर 30 अर्ज या ठिकाणी दाखल झालेत। या ठिकाणी पोलीस यंत्रणा या सगळ्या गोष्टीचा तपास घेत आहे की नेमका या ताईला पैसे भेटलेच कस काय। एकच आधार कार्ड आहे, बरोबर, तुम्ही पण एक गोष्ट लक्षात घ्या, एकच आधार कार्ड आहे, एकच सीडिंग झालंय, एकच बँक आहे, तरी पण त्या ताईच्या नावावर 30 वेळेस पैसे गेलेच कसं काय। या ठिकाणी सरकार या केसकडे खूप बारकाईने बघत आहे आणि अशा स्वरूपाचे अजून काही प्रकार घडलेत का हे पण सरकार बघतंय। जसं की एक्झाम्पल घ्या, उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, काही ताईंनी दोन फॉर्म भरले असतील, चुकून जरी फॉर्म भरले असतील आणि चुकून ताईच्या अकाउंटला काही आले असतील पैसे, सरकार त्याच्याकडे पण लक्ष देत आहे। दुसरी गोष्ट, काही ताईंनी काय केलंय, डीबीटी त्यांच्या नवऱ्याच्या नावावर केलंय, नवऱ्याच्या नावावर, भावाच्या नावावर, कुणाच्या जॉईंट अकाउंटवर झालं असेल तर त्याच्याकडे पण सरकार लक्ष देत आहे, कारण की त्या अकाउंटला पण पैसे गेले डीबीटीच्या आणि या अकाउंटला पण पैसे आलेत। अशा स्वरूपाच्या पण केस बघा या ठिकाणी सरकार चेक करत आहे। तिसरी गोष्ट म्हणजे सरकार बघत आहे की बाबा काहींच्या फॉर्म अप्रूव्ड झाले होते, त्यांना पैसे आले नाहीत, त्या पण गोष्टी चेक करत आहे की बाबा काही चुकीच्या माणसांना पैसे गेलेत आणि काही जे खरे माणसं आहेत, ज्या खऱ्या महिला आहेत, खऱ्या ताई आहेत, ज्यांना पैसे आले नाहीत, तर ते पण फॉर्म परत एकदा चेक होत आहेत। जर ताईंनो तुम्हाला पैसे भेटले नसतील तर कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव, तुमचं गाव सांगायचं आहे, तुम्ही फॉर्म कधी सबमिट केलाय। बघा, मला कमेंट बॉक्समध्ये एक गोष्ट माहिती सांगायची, याच्यावर मी उत्तर संध्याकाळी 7 वाजता देणार आहे। तुम्ही फॉर्म, एक गोष्ट सांगायची तुम्हाला, तुमचं नाव मला सांगायचं आहे। दुसरी गोष्ट, तुम्ही फॉर्म सबमिट कधी केलाय ते कधी सांगायचंय। तिसरी गोष्ट, तुमचा फॉर्म अप्रूव्ड कधी झालाय ते मला सांगायचं आहे। आणि चौथी गोष्ट, तुमचं डीबीटी कधी झालेलं आहे, कारण की याच्यावरच तिसऱ्या टप्प्यात पैसे येणार आहेत। तिसऱ्या टप्प्यात पैसे कधी येणार आहेत, जर ह्या तुमच्या चारही गोष्टी जर मला समजल्या। आणि अजून एक महत्वाची 6वी गोष्ट, 5वी गोष्ट सांगायची, तो तुमचा जिल्हा।
या ठिकाणी जिल्हा एक मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे, कारण की जिल्ह्यानुसार पण पैसे येणार आहेत, याद्या त्यानुसार बनणार आहे, त्याच्यामुळे जिल्ह्याची माहिती देखील मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. तर लक्षात घ्या, अजून पण तुम्हाला पैसे आले नसतील तर मला लवकरात लवकर माहिती द्यायची, आणि ज्या ताईंना पैसे आलेत त्यांनी पण लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण की त्यांना 1,500 रुपयाचा हप्ता, लक्षात घ्या 1,500चा हप्ता 14 सप्टेंबर पासून चालू होणार आहे. ही तिसरी आनंदाची गोष्ट तुम्हाला सांगतोय बघा. 14 सप्टेंबर पासून तुम्हाला 1,500 रुपयाचा हप्ता चालू होणार आहे. आणि लक्षात घ्या, तुम्हाला हप्ता आता सहजासहजी भेटणार नाही, कारण की आताची ही जी बातमी आली आहे, सरकार या ठिकाणी आता जाग झालंय. सरकार म्हणण्यापेक्षा प्रशासन जाग झालंय की बाबा नेमकं गैरव्यवहार झालाच कसं काय, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी आता चेक होणार आहेत. तुमचे बाबा दुसऱ्या काही योजनेमध्ये पैसे भेटतात का हे पण चेक होणार आहे. तुम्हाला 1,500चा अजून दुसरा काही लाभ भेटतोय का हे पण आता गव्हर्नमेंट चेक करणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला काही वेगळा निधी भेटतोय का सरकारकडून ते पण चेक केलं जाणार आहे. त्याच्यानंतर अजून एक, तुमचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वर जात असेल आयकर विभागात वगैरे, त्याच्या पण चौकशा आता होणार आहेत. आता या ठिकाणी ह्या गैरप्रकारामुळे खूप डोळे उघडलेले आहेत. लक्षात घ्या, काही गैरप्रकार होत असतील तर या ठिकाणी बंधन आता येणार आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला 1,500 रुपयाचा हप्ता हवाय का, लक्षात घ्या. 1,500 रुपयाच्या हप्त्यासाठी काय काय गोष्टी लागणार आहेत ते तुम्हाला मी संध्याकाळी 7च्या लेक्चरला सांगणार आहे. सर्वांनी संध्याकाळचं 7चं लेक्चर नक्की बघायचंय, कारण की जर तुम्हाला तुमच्या काही अडचणी असतील तर ते मला विचारायच्या. त्याचबरोबर तुम्हाला 1,500चा हप्ता कंटिन्युअस आयुष्यभर चालू ठेवायचा असेल, कारण की सरकारने सांगितलंय की हा फक्त या निवडणुकीपुरता हप्ता नसणार आहे, तर आयुष्यभर तुम्हाला ही रोजीरोटी चालणार आहे. हा तुम्हाला हिंमत देण्यासाठी, तुम्हाला तुमची शक्ती देण्यासाठी, तुमचा सेल्फ रिस्पेक्ट वाढवण्यासाठी, तुमचं मनोबल वाढवण्यासाठी हा योजनेचा शुभारंभ झालेला आहे. त्याच्यामुळे ही योजना बंद होणार नाही. लक्षात घ्या, सरकारने मोठ्या स्वरूपात घोषणा केलेली आहे. त्याच्यामुळे जर तुम्हाला हप्ता हा आयुष्यभर चालू राहायचा आहे का नाही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि बघा, भरपूर साऱ्या ताई लाईव्ह आहेत. कमीत कमी या भावासाठी बघा खूप छान छान अपडेट्स तुमच्यासाठी घेऊन येतोय. ज्या गोष्टी तुम्हाला प्रॉब्लेम निर्माण करू शकतात, अडचणी देऊ शकतात, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगतोय, कारण की प्रत्येक ताईला पैसे भेटावेत ही आपली प्रामाणिक इच्छा असणार आहे. त्याच्यामुळे सर्व ताईंनी व्हिडिओला लाईक लवकरात लवकर करायचंय. चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करून ठेवायचंय, कारण की असे नवीन नवीन माहिती तुमच्या समोर मी घेऊन येणार आहे. याच योजनेसारख्या आजच्या भरपूर साऱ्या योजना आहेत. रेशन कार्डची योजना असेल, तुम्हाला गॅसची योजना असेल, सबसिडीची योजना असेल, पिका संदर्भाची योजना असेल, शेती संदर्भातल्या योजना असेल, सर्व योजनाच्या डॉक्युमेंट्स कसे बनवायचे, फॉर्म कसे भरायचे, काय काय गोष्टी चेक करायच्या, सगळ्या बरोबर माहिती मी सांगणार आहे. त्याच्यामुळे आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचंय आणि लाईक करायचंय आणि व्हिडिओला शेअर करायचंय. इथेच थांबूया. संध्याकाळी 7 वाजता भेटूया प्रश्न उत्तराच्या लेक्चरमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.